म्हणजे आपण जर बघितलं असेल की आज आता सकाळी 9 सव्वा 9 वाजल्यापासून म्हणजे 2 तास झाले आम्ही तिन्ही माननीय मंत्री महोदय शिवसेनाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालय बाळासाहेब भवनमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेलो आहे। प्रचंड मोठ्या संख्येने ग्रामीण भागातनं शहरी भागातनं लोक येत आहेत, त्यांचं निवेदन घेऊन येत आहेत, त्यांचा अर्ज घेऊन येत आहेत आणि ज्या विभागाशी संबंधित आमच्या असेल तर आम्ही जागेवर निर्णय घेतोय। आमच्याकडे विभाग नसणारे इतर विभागाचे असेल तर त्या माननीय मंत्री महोदयांना ते पत्र पाठवतोय, आवश्यकता पडली तर अधिकाऱ्यांना फोन लावतोय आणि बहुतांशी लोकांचे इथं येणाऱ्या जागेवर प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करतोय। आणि नक्कीच म्हणजे आता रस्ता ओलांडला की मंत्रालय आहे, मंत्र्यांना भेटायला 3-3, 4-4 तास लाईन लावून थांबण्यापेक्षा हे लोकांना सोपं आहे। त्यामुळं या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मागच्या टर्ममध्ये सुद्धा आम्ही मंत्री असताना आम्हाला असे दिवस ठरवून दिले होते, त्यावेळीसुद्धा असाच प्रतिसाद मिळालेला होता। आत्तासुद्धा तसाच प्रतिसाद मिळतोय आणि शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांनी जनतेने आम्हाला निवडून इथं पाठवलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवड्यातले 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार हा जनता दरबार असणार आहे। नक्कीच तो पूर्णतः उपयुक्त हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे। भाजपाने 17 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री संपर्क मंत्री म्हणून पद नवीन निर्माण केले आहे। तिकडे भाजपाचे पालकमंत्री आहेत, तिकडे त्यांनी अशा पद्धतीचं पद नवीन निर्माण केलेलं आहे। कुठेतरी मित्र पक्षाच्या प्रतिनिधींवरती विश्वास नाही भाजपाचा असं होत नाही। हे बघा, अशा पद्धतीनं गैरसमज निर्माण करण्याचा कृपा करून माध्यमांनी प्रयत्न करू नका। संपर्क मंत्री हा पक्ष संघटनेमधली व्यवस्था आहे, पालकमंत्री हे सरकारनं निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि संपर्क मंत्री जे भारतीय जनता पक्षाने माननीय संपर्क मंत्री त्यांचे नेमलेले ते एवढ्यासाठीच नेमलेले आहेत की त्या जिल्ह्यातल्या पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांची, पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची शासन दरबारी असलेली कामं सोडवण्यासाठी समन्वय घालणं ही संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आहे। त्यामुळं पालकमंत्र्यांवर कुरघोडी करायला संपर्क मंत्री नेमलेत असं जे भासवलं जाते तसं बिलकुल नाही। आणि आता उदाहरणच घ्या, माझ्या सातारा जिल्ह्याचं, मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री नेमलंय आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसलेला भारतीय जनता पक्षानं संपर्क मंत्री नेमले। आम्ही समन्वयातनं दोघं काम करू असं काहीच नाही आणि सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत। त्यामुळे बिलकुल असं नाही, कुरघोडीचं राजकारण नाही। संपर्क मंत्री ही पक्ष संघटनेनं पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे। आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं संपर्क मंत्री नेमण्याचं किंवा काय निर्णय घ्यायचा ह्याचे सर्वस्वी अधिकार हे पक्षाचे प्रमुख आणि मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत। या बाबतीत आदरणीय शिंदे साहेब काय तो निर्णय घेतील। अरे एक जण विचारा ना। त्यामुळे भाजपने जशा पद्धतीने संपर्क मंत्री नेमलेले आहे तिथे जाऊन खरं तर लोकांशी संवाद साधतात, त्यामुळे तुमचे मंत्री अशा काही ग्रामीण भागामध्ये काही जाऊन संपर्क साधतात, असा काही वेगळा उपक्रम। हा जनता दरबार 2 महिने सुरू आहे बाळासाहेब भवन मधला। आता संपर्क मंत्री नेमणुका काल झाल्यात, आता ती इथनं पुढे जिल्ह्यात जाणार, मग जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवणार। त्याच्या अगोदरच शिवसेनेनं आपापल्या मंत्र्यांना गेली महिना, हा माझा 4था जनता दरबार आहे, 4था आठवडा आहे माझा, मी इथं आलोय त्याला। त्यामुळं आम्ही ऑलरेडी हे काम सुरू केलेलं आहे आणि अजून सुद्धा जिल्ह्यात जाऊन घ्यावा लागला तरी सुद्धा आमचे मंत्री जिल्ह्यामध्ये जातील। अरे तुम्ही माध्यमाने तरी शिस्त पाळा, आम्ही किती शिस्तबद्धतीने मंत्री बसलोय बघा। मला माहित नाही, मी सकाळी 9 वाजल्यापासून बाळासाहेब भवनमध्ये आहे। आपण बघा इथं कुठेही मी टीव्ही बघितलेला नाही, त्यामुळं मला त्यातली माहिती नाही, माहिती घेतो सांगतो। सर, उद्धव ठाकरे जे आहेत ते भाजपसोबत जवळीक साधतात अशा बातम्या जवळ येत होत्या, परंतु काल लोकसत्ताला मुलाखत मुख्यमंत्र्यांनी दिली, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध वाईट नाही, परंतु आता
पुन्हा त्यांना सोबत घेण्याची स्थिती नाही. बरोबर आहे ना मग. तुमचं काय म्हणणं आहे? माननीय फडणवीस साहेबांचं वक्तव्य एकदम बरोबर आहे. आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. संजय राऊत म्हणतात की मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार आहे. काय त्याला म्हणजे त्यांना कुठं त्यांना आता काय फेस रिडिंग यायला लागलं का? मी मागे एकदा तुम्हाला सांगितलेलं बघा, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट. तुम्हाला आठवतंय का? ज्यांनी कोणी माझी पत्रकार परिषद बऱ्याच वेळा ऐकली असेल. आता चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडमुड्या दिवशी एक असतो बघा आमच्या खेडेगावात. तो डुमडुम डुमडुम डुम वाजवत तिथून चेहरा बघून भविष्य सांगणार असं म्हणतो आणि सांगतो तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे, आणि ते सगळं खोटं असतं. तसं आता हे खोटे चेहरे वाचायला लागले संजय राऊत. आता ते चिठ्ठी काढायचं बंद झालं. आता ह्याला कोण वेडा वाटतोय, कोण शहाणा वाटतोय. त्यामुळे संजय राऊत काही दिवसानं प्रताप सरनाईक साहेबांच्या ठाण्यामध्ये एक मेंटल हॉस्पिटल आहे, थोडंसं एक वॉर्ड बुक करून शिंदे साहेबांच्या मतदारसंघात आहे, ह्यांच्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तिथं मी सरनाईक साहेबांनी विनंती करेन तिथं एक चांगला वॉर्ड बुक करून ठेवा लवकरच लवकर. ते आता दिवा स्वप्न त्याला पडतात. त्या संजय राऊतांना ना हे असं काही काय आता विचित्र दिसायला लागले. म्हणजे हळूहळू ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आरोग्य मंत्र्यांना आम्ही सांगू त्यांची दखल घ्या. त्यांना जर ऍडमिट करायची वेळ आली तर फार त्यांचा आजार बळावणार नाही एवढी दक्षता आरोग्य मंत्री घेतील. त्यांनी काल जे विधान केलं वर्षामध्ये शिंग फुलली त्याच्यावर अंधश्रद्धा पसरते असं आपल्याच पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. राज्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा एक मेसेज जातो की मुख्यमंत्र्यांच्या घरात. माझं सुद्धा त्या वक्तव्याशी माननीय बावनकुळे साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे की हा अंधश्रद्धा पसरवण्यातला प्रकार आहे आणि म्हणून संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल गृह विभागानं घ्यावी. गृह विभागाकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, आवाजाची सॅम्पल टेस्ट करणारे डिपार्टमेंट आहेत. या चारही डिपार्टमेंटनी संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भाने ते वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी. लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमोटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा हे माझं देखील मत आहे. असा कुठलाही निर्णय आजपर्यंत राज्य सरकारने घेतलेला नाही. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रपणानं सांगू इच्छितो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करताना त्याच्यासाठी जो शासन आदेश निर्गमित केलेला आहे त्या शासन आदेशामध्ये काय अटी शर्ती कोणत्या बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे हे सगळं नमूद केलेलं आहे. नव्यानं कुठलंही मॉडिफिकेशन केलेलं नाही, नव्यानं कुठल्याही अटी शर्ती त्याच्यात घातलेल्या नाहीत आणि आज तारखेपर्यंत तरी अशा पद्धतीनं कुठलाही लाभ बंद करण्याचा निर्णय आजपर्यंत तरी सरकारने घेतलेला नाही. हा बोला बरोबर इकडे आमच्या डिपार्टमेंटचा काही संबंध असं नाही ना. मराठी खतम होतो पहिले लोक तुम्हाला भेटतात एसटीच्या दरवाढी संदर्भात तक्रार करतायत कारण अधिकारी मागत नाही असं तुम्ही सांगितलं. काय 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 एसटीच्या दरवाढी संदर्भात लोक तुम्हाला भेटतात जनता दरबारात तक्रारी करतायत का ती त्रासदायक आहे पण अधिकारी ऐकत नाही तसा स्वतः तुमचा अनुभव आहे. नाही असं काही नाहीये. तुम्ही त्या जे मी बोललो त्याचा विपर्यास करू नका. प्रश्न असा आहे की जी हाकीम समितीनं शिफारस सुचवलेली आहे आणि मी प्रत्येक चॅनलला सुद्धा तुमच्या बाईट दिलेली आहे की 23 तारखेला सायंकाळी 4 वाजता एसटी दरवाढीच्या संदर्भात प्राधिकरणाची बैठक होती आणि त्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 14.95% ही एसटीची दरवाढ जी 30 महिन्यापासून करण्यात आलेली नव्हती ती केली गेली. परंतु मला ज्यावेळेस तुमच्यासारख्या काही पत्रकारांनी प्रश्न विचारले 24 तारखेला सकाळी त्यावेळेस मी जे संजय सेठी आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की तो निर्णय साहेब काल झालेला आहे आणि 25 तारखेला मध्यरात्रीपासून तो लागू होणार आहे. परंतु ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. याचं कारण असं आहे की दर दिवशी एसटीला 3 कोटीची तूट येत होती. म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये एसटी महामंडळात तुटीत चालला होता आणि जर अशा पद्धतीनं जर दरवाढ केली नसती जी गेल्या 30 महिन्यापासून झाली नाही
ती जर केली नसती तर निश्चितपणे एसटी चालवणं किंवा कर्मचाऱ्यांचा पगार देणं फार कठीण गोष्ट झाली असते. त्यामुळे दरवाढ ती अपरिहार्य होती. फक्त जे हकीम समितीने जी सुचवलेली आहे आणि 68.2 नुसार ते अधिकार परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांना प्रदान केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. तो निर्णय लगेच घेतला तो लागू होत असतो. नाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पाठवली होती आणि आम्ही स्पष्टपणे त्यामध्ये सांगितलं होतं की ती जबाबदारी जी आहे ती प्रधान सचिव जे आमच्या डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्यावर द्यावी, जेणेकरून आमच्या कामामध्ये सुसूत्रता येईल आणि योग्य प्रकारे एसटी महामंडळाचे काही प्रश्न आहे. पुढे आम्हाला पीपीपी तत्वावर पूर्ण बस स्टॉपमध्ये आगारांची आम्हाला बांधणी करायची आहे. त्याचबरोबर आम्हाला दर वर्षाला 5,000 बसेस घ्यायच्या आहेत. पंचवार्षिक योजना आदरणीय अजितदादांनी मंजूर केलेली आहे. त्यामुळे इतर कोणाला त्यामध्ये जबाबदारी देण्यापेक्षा जर परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांकडे जर ती जबाबदारी दिली, कारण शेवटी ती राजकीय पद ती आहे. उद्या महामंडळ कुणाच्या वाट्याला कुठलं महामंडळ जाणार हे जेव्हा आमच्या महायुतीमध्ये निश्चित होईल त्यावेळेस त्यावर आमच्या महायुतीचाच एखाद्या सदस्याची नियुक्ती होईल. परंतु तोपर्यंत प्रधान सचिवांकडे ती जबाबदारी द्यावी ही आमची जी विनंती होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. नाही, अतिशय चांगलं. मी तुम्हाला सांगतो की मी आता कर्नाटकला 1 आणि 2 तारखेला कर्नाटकच्या दौऱ्यावर होतो आणि कर्नाटकची परिस्थिती आपल्यापेक्षा अतिशय चांगली आहे. याचं कारण असं आहे की कर्नाटकची एकूण लोकसंख्या 6.5 कोटीच्या घरात आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये परिवहन सेवा फक्त एक महामंडळ नाही तर त्यांची 4 मंडळांची त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे 20,000 ज्या स्वतःच्या त्यांच्या मालकीच्या बसेस आहेत त्या 20,000 बसेस त्या महामंडळामध्ये त्यांनी विभागून दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देता येते. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांच्या जास्त आहेत. त्या ओल्वो गाड्या त्यांनी घेतलेल्या त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या बसेस असल्याकारणानं प्रवासी संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना चांगला फायदाही त्यातनं होतोय. त्यामुळे त्या कर्नाटकच्या धर्तीवरच राज्यामध्ये तशी योजना आपण आणू शकतो का? कारण कर्नाटकची लोकसंख्या 6.5 कोटी आहे, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 ते 13 कोटी आहे. अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये पण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि त्याचबरोबर मुंबईसह कोकण असे 5 विभाग जर आपण केले आणि 5 विभागामध्ये स्वतंत्र मंडळ बसून त्यावर IAS अधिकारी कर्नाटकच्या धर्तीवर नियुक्त केले तर निश्चितपणे आपल्या एसटीला सुद्धा चांगले दिवस येऊ शकेल आणि सुसूत्रता येईल. प्रामुख्यानं कामगारांच्या ज्या बदलीचे प्रश्न असतात, कारण या ठिकाणी मी बसल्यानंतर जाणवलंय की बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदलींच्याच आमच्याकडे विनंत्या येत असतात. तर त्या विभागवार जर आम्ही ह्या मंडळांच्या नियुक्त्या केल्या तर त्या परिसरात राहणारे कुटुंबासह जे कामगार आहेत त्यांना त्याच परिसरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे योग्य ठिकाणी योग्य जागी आम्ही बदली देऊ शकू, जेणेकरून त्या कामगारांच्या माध्यमातून आम्ही ह्या एसटी महामंडळामध्ये सुसूत्रता आणू. कर्नाटकचा हा पॅटर्न एसटीचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचा आपण त्याच्या प्रीमियम बसच्या बाबतीत काही इकडे विचार करतो? 100% करतोय. दरवर्षी आम्ही ज्या 5,000 बसेस ज्या घेणार आहोत त्या 5,000 बसेसमध्ये आम्ही 7.5 मीटरच्या घेणार आहोत, 9 मीटरच्या घेणार आहोत, 11 मीटरच्या घेणार आहोत, 12 मीटर, 13.5 आणि 15 मीटरपर्यंत सगळ्या बसेस घेणार आहोत. प्रामुख्यानं 7.5 मीटर, 9 मीटर ह्या बसेसमध्ये लॉस असतो प्रचंड मोठ्या प्रमाणात. परंतु शेवटी ठीक आहे, तुम्ही 15 मीटरमध्ये आणि 12 मीटर ते 13.5 मीटरमध्ये प्रॉफिट कमवाल, परंतु 7.5 आणि 9 मीटरच्या बसेसमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट होत नसेल तर ती जबाबदारी एसटी महामंडळानं घेणं गरजेचं आहे. कारण गाव तेथे बस आणि पाडा तेथे बस. काही आदिवासी पाडे आहेत, डोंगर उंचावर आहेत, त्या ठिकाणी ह्या आमच्या मोठ्या बस चढत नाही तर त्या ठिकाणी 7.5 मीटरच्या बसेस चढू शकतात. त्यामुळे त्यात लॉस होणार आहे, परंतु प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ही योजना आम्हाला आणावीच लागेल. प्रत्येक राज्याचं जे महामंडळ असतं किंवा परिवहन सेवा असते ती काही प्रॉफिटमध्ये नसते, परंतु ती नुकसानीत जाऊ नये यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. दर वर्षाला 5,000 बसेस अशा पद्धतीनं आम्हाला पंचवार्षिक योजना दिलेली आहे. त्या 5,000 बसेसमध्ये प्रीमियम किती घ्याव्या, कुठल्या कुठल्या आकाराच्या किती बसेस घ्याव्या, किती सीटर घ्याव्या, किती स्लीपर घ्याव्या याचा निर्णय करण्यासाठी मी माझे PS आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्या समितीचा निर्णय अंदाजे किती दिवसात येईल? आठवड्याभरात येईल आणि तो आठवड्याभरात त्याचा निर्णय झाला की त्या पद्धतीने आम्ही तसा प्रस्ताव समोर ठेवू. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा जो आहे दिलेला आहे.
आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये भव्य असा हा आंदोलन जे आहे ते केलं जाईल, कारण सरकार कुठेतरी तोडगा काढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, सरकार तोडगा काढत नाही असं नाही. मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये पाठीमागचं सरकार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना बरेचसे प्रश्न जे काय आश्वासन दिले ते प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि त्यांच्या 2 महत्वाच्या मागण्या होत्या. जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ द्या, तर आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच त्यावेळी जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे. आणि जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं असं की कुणबी नोंदी शोधायचं काम विशेषतः जे मराठवाडा रिजनमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करून त्याला जादाची मॅनपॉवर द्या. तर या बाबतीत सुद्धा आत्ताचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्याशी निश्चितपणानं चर्चा आम्ही करू. परंतु मराठा समाजाला जे आश्वासन आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार आजही वचनबद्ध आहे. या बाबतीत कालच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही तिघं म्हणजे माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा आम्ही तिघं बसू आणि लवकरच ह्यातनं मार्ग काढू असं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री बोलल्यानंतर पुन्हा आम्ही वेगळं काही बोलणं योग्य नाही. माननीय मुख्यमंत्री यातनं लवकरच मार्ग काढतील. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून लवकर आजी माझे आमदार पक्षप्रवेश करतील अशा प्रकारे मोठे काम म्हणाले. मिशन टायगर राज्यभरात राबवलं जाते. कुठपर्यंत परिस्थिती कधीपर्यंत मिशन नाही, ऑपरेशन टायगर. अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते. ऑपरेशन सक्सेसफुल सगळं काय तुम्हाला सांगायचं. मग आम्ही डॉक्टर यांना सांगू आरोग्य आमचे काळजी घ्या. डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत. नाही, अजून तरी सर्जन लोकांवर चाललंय. मुख्य सर्जननी वेळ त्याच्यात लक्ष घालण्याची वेळ अजून आलेली नाही. जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे. असं म्हणतात की किमान आता तर ते मान्य करतायत की हे ऑपरेशन टायगर म्हणतायत, म्हणजे टायगर उद्धव साहेब आहेत असं ते म्हणतायत आणि हे ते मान्य करतायत. त्यांना विचारा ना तुम्ही, मी काय सांगू त्याच्यावर. तुम्हाला म्हणतो हे बघा, ऑपरेशनला काय नाव दिले तुम्हीच मीडियाने दिलं, आम्ही नाही कुणी दिलेलं. कोणी दिलं? नाही नाही आम्ही काय दिलं, तुम्हीच दिलं. काय सांगतोय धाराशिव पासून सुरुवात. आम्ही ऑपरेशन करणार एवढं सांगितलं. टायगर नाव दिलं, लायन नाव दिलं का एलिफंट नाव दिलं, आम्ही नाही नाव काय दिलेलं. नाव तुम्ही मीडियाने ठरवलंय. पण मी एवढं सांगतो ऑपरेशनची पूर्वतयारी सक्सेसफुल झालेली आहे आणि ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल होईल. चलो बाय बाय. आंबेडकर साहेब, अरे काय तुम्ही रोज सकाळी संजय राऊत करता हो. त्यांचा दिवस चालला पाहिजे ना, ते त्यांचा विचार करतात. येतो बोल रहे मुख्यमंत्री असलेले आज म्हटले ईव्हीएम मुख्यमंत्री आहे आणि मागच्या सरकारमध्ये अंधश्रद्धेतून निर्माण झालेले मुख्यमंत्री होते आणि आता ईव्हीएम घोटाळ्यातून निर्माण झालेले मुख्यमंत्री असं कोण म्हणलं? संजय राऊत म्हटले. म्हणजे किती विसंगत स्टेटमेंट आहे बघा. लोकसभेला काय म्हणले? जनतेचा कौल, जनतेनं आम्हाला स्वीकारलं, जनतेनं महायुतीला नाकारलं. हे संजय राऊत 3 महिन्यापूर्वी म्हणले ना विधानसभेच्या आधी. तीच मशीन विधानसभेला वापरली ना. ज्या मशीनवर बटणं दाबली लोकसभेला त्याच मशीनवर बटणं दाबली विधानसभेला. मग तेच मशीन लोकसभेला चालतं आणि तेच मशीन विधानसभेला चालत नाही. म्हणून मी सारखा सांगतो, तुमच्या सगळ्या वाहिन्यांना माझी विनंती आहे, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही स्वतः 1 तारीख ते 30 तारीख संजय राऊतांनी केलेले तुमच्या प्रत्येक वाहिनीनं काय स्टेटमेंट केली ती एका बाजूला दाखवा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी निघाली तुमचं तुम्हीच विश्लेषण करा. जेव्हा तुम्ही महिन्याची शेवटी विश्लेषण कराल तेव्हा तुम्हाला कळेल की 100च्या 100% वक्तव्य जी संजय राऊत करतात एकही खरं निघत नाही. त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक वक्तव्याकडे आम्ही फारसं गांभीर्यानं बघत नाही. आता या बाबतीमध्ये राहुल सोलापूरकरचं ते पत्रकार परिषदेतलं वक्तव्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनकट बघितलं पाहिजे. आता हे सगळं अंगलट आल्यानंतर ते राहुल सोलापूरकर म्हणायला लागले की माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता. त्यामुळे ते अनकट स्टार्ट टू एंड बघितलं पाहिजे. कुठला संदर्भ आहे, काय वक्तव्य आहे, कशा संदर्भात ते बोललेत. पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले असं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणं आहे. माझं परत म्हणणं आहे, रायगडावर जाऊन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ नाक घासून राहुल सोलापूरकरनं माफी मागितली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.